मी मॅप्रो गार्डन आली आहे आणि मला तुमच्या सगळ्यांची खूप ताटबंदी आणि ध्वजबुरुज बघून झालं. हॅलो गाईज, एव्हरीवन गुड मॉर्निंग. आणि आजपासून इथे माझ्या बर्थडे ट्रिपची सुरुवात होती आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा पुढे आणि माहितीच पडेल तुम्हाला की आम्ही कुठे कुठे जातो आहे. तर आता मी हॉस्टेलला आहे आणि मी रेडी झालेली आहे. माझ्या मम्मी पप्पाजी पण इथे झाले आहे. इथं हॉस्टेलचं गेस्ट हाऊस केलेलं होतं. अनफॉर्च्युनेटली मी तिथल्या क्लिप्स नाही घेऊ शकले कारण की ते बॉईज प्रिमायसेसमध्ये होतं आणि मग तिथे अलाऊ नसते. तर जर शक्यतो झालं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की खूप सुंदर गेस्ट हाऊस आहे असं आमचं हॉस्टेलचं. आणि सोबत जोडले राहा पुढे. सी यू इन नेक्स्ट. मग आमचं सगळं काही आवरून झाल्यावर आम्ही सगळ्यात आधी आलो बाप्पांच्या दर्शनाला. की असं असते की जर तुम्ही पुण्यात आलात आणि बाप्पांचे दर्शन नाही घेतले तर मग काय, तर मग सगळ्यात आधी काम ते करायचं म्हणजे आपल्या दगडूशेठ बाप्पांचा आशीर्वाद घेऊन घ्यायचा, त्यांचे दर्शन करून घ्यायचे. करंट अपडेट ही आहे की आमची लोकेशन जायची चेंज झालेली आहे. त्यानुसार माझं आउटफिट पण चेंज झालेलं आहे आणि आमचं लगेज पण खूप जास्त झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही लगेच ॲडजस्ट केलं. आता आम्ही निघत आहोत. सो स्टे ट्यून्ड. तर इथे सगळं काही ॲडजस्ट मॅनेज करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. इथे आम्ही पुणे सोडलेलं होतं आणि मुळशीला पोहोचलेलो होतो. हे मुळशी तलाव आहे जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि मुळशी पण खूप सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे, पण ते पावसाळ्यात जास्त चांगलं असतं. आणि मग आता नेमकं आम्ही जातो आहे कुठे, तर आम्ही जातो आहे गणपतीपुळेला. आधी आम्ही महाबळेश्वर जाणार होतो पण आमच्या प्लॅनमध्ये सडन चेंज झाला, तर आम्ही जातो आहे आता गणपतीपुळेला. आणि इथे छान असं ताम्हिणी घाटातून जायचा रस्ता होता की तिथे दुपारी 11-12 वाजता असं थोडंफार धूक असं दिसत होतं. अंधूक होतं, जास्त असं हे नव्हतं. हा आत्ताच इतका छान दिसत आहे तर मला विचार आला की पावसाळ्यात कायच सुंदर दिसत असेल हा घाट. तर मग इथेच छान प्रवासाच्या अशा मजेशीर गोष्टी घेत गमती जमती करत आम्ही निघालेलो होतो आमच्या कोकणाच्या रस्त्याकडे. इथे आम्ही ताम्हिणी घाट सोडलेला होता आणि रायगड जिल्ह्यामध्ये एंटर झालेलो होतो. तर तिथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. याचा वॉटर इटेना डे पण तुम्हाला वेगळा बघायला मिळेल. मी शक्यतो माझ्याकडून जितकं जमलेलं आहे मी तितकं गोष्टी कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग छान इथून असे बोगदे वगैरे लागत जात होते तर आणखी फार मजा येत होती आमच्या प्रवासात. आम्ही पहिल्यांदाच इतके कमी जणं फिरायला जात होतो, म्हणजे आतापर्यंत तरी आम्ही भरपूर जणं गेलेलो होतो पण यावेळेस आम्ही इतके 3 जणं होतो. आता आम्ही फायनली कोकणात आलेलो आहे आणि पहिला स्टॉप आहे आमच्या चिपळूणचा अलीकडचा, तो म्हणजे परशुराम मंदिर. तुम्हाला दाखवते मी पुढे, बघा. कोकणाला हे परशुरामाची भूमी असे सुद्धा म्हणतात. तर चिपळूणच्या अलीकडे हे खूप सुंदर असं परशुरामाचं मंदिर आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे कोकणी याच्यात. आणि मग तिथे तलाव पण आहे आणि तिथे जवळपास त्या तलावात 14 ते 15 कासव अशी होती आणि खूप मस्त असं शांत वातावरण होतं त्या मंदिराचं. पण आपण थोडासाही आवाज झाला तर ती पटकन अशी अंदर चालली जायची, अशी एकावर एक अशी सुद्धा कासव तिथे होती. आणि मंदिराचं परिसर खूप शांत आणि सुंदर असं होतं. आणि इथे खूप सुंदर असं रेणुका मातेचं पण मंदिर होतं आणि ते मंदिर पूर्ण काळ्या पाषाणाच्या दगडांनी होतं आणि छान कोरीव काम केलेलं होतं. आणि परशुरामा देवांच्या मंदिरात इथे वेस्टर्न अलाउड नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला ओढणी घ्यायला लावली होती. आणि हे ते महाराज आहे की ज्यांना साक्षात्कार झालेला होता त्यांचा. आणि मंदिराचा गाभारा पूर्ण लाकडी मंदिरांनी बनलेला आहे आतमध्ये आणि खूप सुंदर अशा देवांच्या मूर्त्या आहे. त्या मी रेकॉर्ड करू शकली नाही कारण तिथे अलाउ नव्हतं. आणि मग इथेच म्हणजे मेन अट्रॅक्शन इथलं तर ते कासवच होती. आणि मग ही कोकणी खाद्यपदार्थ इकडून चालू झालेली होती छान. आणि मग इथे ऊन जास्त वाढल्यामुळे मग असा खूप कोरडं तहानलं वाटत होतं. तर मग त्यामुळे आम्ही मस्तपैकी गोला आणि कोकम सरबतवरती ताव मारला आणि मग इथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला चालू केलं. मग जे तुम्हाला तिथे पहाडात वसलेलं असं छोटंसं घरं वगैरे दिसतं आहे, गाव वगैरे दिसतं आहे, ते म्हणजे आहे चिपळूण. तर मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला इथून छान निघालो गमती जमती करत. आम्हाला
हा पूर्ण दिवसभर असा प्रवासच चाललेला होता, पण त्यात एक परशुराम मंदिर चा स्पॉट ॲड झाल्यामुळे आम्हाला मजा आली. आणि मग तिथून आम्ही गेलो डेरावन शिवसृष्टी बघायला. शिवसृष्टी हा प्रकार म्हणजे काय, तर नेमकं डेरावनची शिवसृष्टी जी होती ती पूर्ण शिवाजी महाराजांची हिस्ट्री एक्सप्लेन करत होती. आम्ही जसं त्या परिसरात एंटर झालो, तुम्ही बघू शकता की इतके सुंदर मूर्ती ठेवल्या होत्या आणि इतकं सुंदर सजवलेलं होतं त्या परिसराला की तुमचा वेलकम असा छान दरबारनी होत आहे. आणि इथे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, पण मी तरी थोडीशी केली लपून. इथे पूर्ण शिवराज्य अभिषेक दाखवत आहे, इथे जिजामाता दाखवल्या गेलेला आहे, इथे शिवाजी महाराज त्यांच्या जे सल्लेगार होते त्यांच्याकडून सलामशवरा करत आहे. आणि अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी इथे खूप सुंदर सुंदर दाखवलेल्या होत्या. तर मग इथे तेच चालू होतं छान प्रकारे. आणि मग इथे ही पण आहे की तुळजाभवानीचा शिवाजी महाराजांना कशा साक्षात्कार झाला त्याच्यासाठी मंदिर आहे. आणि इथे शिवाजी महाराज आहे आणि इथे संत वगैरे, असं खूप सुंदर देखावा या डेरावन शिवसृष्टीचा होता. आणि त्या काळातली माणसे पण असे खूप उंच पुरे होते आणि घोडे पण असे मोठे मोठे होते की आजकाल आपण नाही बघत असे. पण जर तुम्ही खरंच कोकणात जात असाल तर तुम्ही हे शिवसृष्टी एकदा नक्कीच बघितली पाहिजे. इतकी सुंदर अशी शिवसृष्टी होती की असं वाटत होतं पुतळ्यांमध्ये पण कोणीतरी जीव टाकलेला आहे. इतके सुंदर आणि देखणे असे हे पुतळे होते आणि हे सगळं वातावरण होतं इथलं. आणि खूप सुंदर अशी शिवसृष्टी होती. आणि जाता जाता आम्हाला सायंकाळच होऊन गेलेली होती. तर इथून आम्हाला गणपतीपुळे जवळपास 60 ते 70 किलोमीटरच होतं. तर असं छान फिरून फिरून आम्ही जात होतो. आणि जो तुम्ही वरचा रूट बघताय ती म्हणजे कोकण एक्सप्रेस आहे, म्हणजे ती गोवा की मुंबईपासून चालू होते तर पूर्ण कोकण ती फिरते. तर आणि इथे सनसेट होऊनच गेला होता आणि इथून जवळपास गणपतीपुळे 30-40 किलोमीटर होता. आणि इथे आम्ही CNG स्टेशनवरती थांबलेलं होतं आणि छान थंडगार वारा सुटलेला होता. आणि आता इथे मला समुद्राचे बॅकवॉटर्स दिसायला चालू झालेले होते, तर आणखी मजा येत होती की हां आम्ही लवकरच पोहोचणार आहोत. आणि नारळाची बाग लागली, सुपारीची बाग लागली, काजूचे पण बाग बघितले. आणि इकडच्या आंब्यांना तर आंबे पण यायला चालू झालेले होते, हापूस आंबे वगैरे पण बघितले आम्ही. तर हे सगळं काही बघता बघता छान सायंकाळ होऊन गेलेली होती. आणि मग सगळं काही चालता फिरता आम्ही रात्री शेवटी 7-7:30ला बाप्पांच्या क्षेत्रात म्हणजे गणपतीपुळे याला पोहोचून गेलेलो होतो. आणि नाही म्हणता बरीचशी गर्दी होती गणपतीपुळेला. असं वाटत होतं की वीकडेजला चाललो आहे तर गर्दी नसेल, पण बरीच गर्दी होती. आणि मग इथे गेल्यावर आणखी एक टास्क होता, तो म्हणजे रूम हंटिंगचा. तर मग आम्ही इथे काही आधी रूम्स बघितल्या. रूम्स खूप रिजनेबल रेटमध्ये होत्या, 1000 ते 1200. आणि तुम्ही इथे बार्गेन पण करू शकता, पण हे लोक काही जास्त बार्गेन करून घेत नाही. तर मग इथे ही जी पहिली रूम होती आम्ही बघितली, पण ही काही आम्हाला रेट्सच्या प्रमाणे इतकी आवडलेली नाही. मग आणखी 1-2 रूम्स बघितल्या. आणि मग आम्हाला एक ॲट दी एंड खूप म्हणजे MTDCच्या बाजूला एक अशी गल्ली जाते, मग तिथे आम्ही एक रूम बघितली. ती म्हणजे आम्हाला 800 रुपये पर नाईटला पडली होती. आणि ती 800 रुपयाच्या मानाने खूप भारी अशी रूम होती 1 नाईट स्टेसाठी. तर मग फायनली ही आमची रूम होती. आणि मग आम्ही जेवण करायला गेलेलो. याचा शॉर्ट्स मी नाही शूट करू शकले, तर तुम्ही डिनर बघूच शकता की आम्ही पोट भरून मस्त जेवणावर ताव मारला. आणि इथे व्हेज सेक्शन आणि नॉनव्हेज सेक्शन असे वेगळे वेगळे होते. आणि जेवण झाल्यावर मंदिर तर बंद झालं होतं आणि जेवणानंतर मंदिरातही जाऊ शकत नव्हतं. तर मग आम्ही गेलो रात्री समुद्रावर. आणि इतका सुंदर वाटत होतं समुद्रावर की खूपच सुंदर. हे माझी बर्थडे ट्रिप. हे रिच्युअल लास्ट इयरपासून माझ्यासोबत चालू झालं आहे की बर्थडेला कुठे ना कुठे फिरायला जायचं म्हणून. तर मागच्या वेळेस आम्ही दिवेआगर आणि हरिहरेश्वरला गेलो होतो, तो कोकणचा पट्टा गाठलेला होता. आणि यावेळेस आम्ही आलो आहे छान गणपतीपुळेला. आणि हे खूप सुंदर आणि एक्सप्रेस नाही करू शकत इतकं सुंदर इथे रात्रीचं बीचवर वाटतं आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज वगैरे वगैरे. तुम्ही नक्की सगळे ब्लॉग्स बघा. खूप सुंदर सुंदर प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर केलेले आहेत. आणि इथे छान समुद्रकिनारी बसून झाल्यावर आम्ही निघालो परत रूमवरती जायला. आणि तुम्ही बाप्पांचं मंदिर बघूच शकता. आणि खूप शांत वाटत होतं आणि खूप छान होतं. आणि इथे 9 वाजता सगळं बंद झालेलं होतं. जवळपास 9-9:30चा वेळ आहे. तर इथे बाप्पांच्या क्षेत्रातले जे मंदिरं वगैरे होते ते सगळे बंद होऊन गेलेले होते. तर आणि आमची रूम पण बाप्पाच्या मंदिराच्या अगदी समोर होती, जवळच होती. साधारण 2 ते 3 मिनिट
पायी चालायचा रस्ता होता. तर इथे आम्ही आता रूमवरती जातो आहे. दिवसभराचा थकवा तो होता, काय होता, आणि उद्या परत फिरायचं आहे त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. तर असंच काही गमत जमत रमत आम्ही इथे वापस चाललेलो होतं. आणि मजेशीर गोष्ट ही झाली की इथे इतका अंधार असल्यामुळे नाही, खूप छोटासा डॉगी होता. जोपर्यंत प्रकाश आला नाही तोपर्यंत तो आमच्यासोबतच होता. आणि इथे मंदिर बघू शकता की मंदिर खूप शांत होतं, खूप शांत. कोणीच नव्हतं इथे आजूबाजूला, आणि बंद पण झालेलं होतं, त्यामुळेच कोणी नव्हतं इथे. सो आता इथे आम्ही रात्री बीचवरून परत जातो आहे. आणि बाप्पांचं मंदिर हे 9 वाजताच बंद होतं, पण इथून रस्ता असतो थोडाफार असं जायचा. खूप छान शांत वातावरण आहे. तुम्हाला कोकणात जर नक्की गणपतीपुळेला यायचं असेल ना, फुल्ली रेकमेंडेड आहे. मग तुम्हाला आता रूम हॉटेलवर गेल्यावर रूम टूर पण देते. आम्ही एका होमस्टेमध्ये राहतो आहे, ते पण खूप सुंदर अशी रूम आहे. तुम्हाला ती पुढे बघायलाच मिळेल. तर चला